नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या जय विशेष मधल्या काही खास बातम्यांवर आपण नजर टाकूया. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण देशात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. भारतात कुठे कुठे हा सण साजरा केला जातो याची माहिती आपण घेणार आहोत. याशिवाय देशामध्ये केवळ नागपूर असं शहर आहे जिथं मारबत हा उत्सवही साजरा केला जातो. यासोबतच कोरोनामुळे मारबत मिरवणुकीवर संकट आलेलं आहे. यासोबतच गणेशोत्सवाच्या काही बातम्याही आपण पाहणार आहोत. आणि आणखी एक बातमी आहे, बेळगाव महापालिकेवर भाजपनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. तपशिलात या सर्व बातम्यांचा आढावा आपण जेम विशेष मध्ये घेतोय. सुरुवात करूया जेम विशेषला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगाच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवलं जातं. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपानं आणि हळदीनं शेकतात सुद्धा. त्याला खांड शेकणे असं म्हणतात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक जास्त करून साजरा करत असतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोडधोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. भारतात कुठे साजरा केला जातो बैलपोळा? देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैलपोळा हा साजरा केला जातो. त्याची नावं काय हेही आपण जाणून घेणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण आहे. बैलपोळा सण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. विदर्भातील मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरही बैलपोळा साजरा केला जातो. तेलंगणाच्या उत्तरेकडील भागात या सणाला पुलाला अमावस्या म्हणतात. काही ठिकाणी बैलपोळ्याला बेंदूर असंही संबोधलं जातं. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर पश्चिम भारतात गोधन असंही म्हणतात. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही बैलपोळ्याच्या सणावर कोरोनाचं सावट होतं. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शेतकऱ्यांना बैलांचं पूजन घरीच करून पोळा साजरा करावा लागला. यावर्षी तरी सर्जाराजाला सन्मानपूर्वक तोरणाखाली नेण्याची संधी मिळणार की नाही या संभ्रमात शेतकरी होते. मात्र प्रशासनानं कोरोना संदर्भात शासनानं आखून दिलेले नियम आणि अटींचं पालन करून घरीच पोळ्याचा सण साजरा करण्याचं आवाहन केल्यानं सलग दुसऱ्या वर्षीही बैलाच्या पोळ्याचा तोरणाखाली पूजन झालं नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. राज्यात साधेपणानं बैलपोळा साजरा करण्यात आला. जळगाव, येवला, अमरावती, नागपूर मधली ही दृश्य आपण पाहताय. सण करायचा नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंटचे सरकारचे पूर्ण कार्यक्रम चालू राहतात. आमच्या पोळ्यामुळं त्यांना कोरोना होतो का? आमचा वर्षातून एकच वेळ पोळा ह्या सण एकच वेळ येतं. यवतमाळ जिल्ह्यात अत्यंत वेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो आणि या वेळेला शेतकरी हे राजकीय टोलेबाजी करतात.
यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजाला सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला। यावेळी शेतकऱ्यांकडून राजकारण्यांवर टोलेबाजी करण्यात आली। या सणानिमित्त राजकारण्यांवर टोलेबाजी करण्याची अतिशय गमतीशीर अशी जुनी परंपरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। पाहूया या शेतकऱ्यांनी कोणती राजकीय टोलेबाजी केली। उद्धव देवेंद्र एकत्र आले, युतीच्या भरोश्यावर निवडून आले। मुंडे साहेब असती तर नसती तुटली युती, संजय राऊतानं घातली खुटी, आठवले साहेबानं केली मध्यश्री, तरी नाही झाली याची जोडाजोडी। मानकर साहेबाची ही आहे हो लाडकी जोडी, एक नमन महादेव। खटी रे खटी, कुंड्याची खटी, शिवसेना भाजपाची नाही झाली युती, आठवले साहेबानं केली होती मध्यश्री, तरी भाजप सेनेनं झाली तोडातोडी। आठवले साहेब मध्ये मी केंद्रात आहो बरा, महाराष्ट्र सरकारचा आवाज उद्या हो बोला, एक नमन महादेव। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये वराडसीम इथे 400 वर्ष जुना असा बैलपोळा भरत असतो। अत्यंत वेगळी परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराडसीम इथे बैलपोळा साजरा करण्याची 400 वर्षांची परंपरा आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि अनोख्या पद्धतीने या गावात पोळा साजरा होतो। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक पोळा साजरा करण्याची परवानगी नसल्यानं या गावाची 400 वर्षांची परंपरा खंडित झाली। गेल्या वर्षी अगदी साध्या पद्धतीनं पोळा या गावात साजरा करण्यात आला होता। भुसावळ तालुक्यातील वराडसीम या गावात अनोख्या पद्धतीनं पोळा साजरा केला जातो। या गावात जो मानाचा बैल असतो त्या बैलाला पोळा फोडण्याचा मानही दिला जातो। गावाच्या प्रवेशद्वारावर नारळाचं तोरण बांधलं जातं, तसंच त्या प्रवेशद्वारावर 1-2.5 फुटाची खिडकी बांधून त्या बैलाला त्या खिडकीतून उडी मारत पोळा फोडला जातो। या सणानिमित्त वराडसीम हे अख्खे गाव गोळा होतं। यावर्षी असं काहीच पाहायला मिळालं नाही, त्यामुळे स्वाभाविकच वराडसीम इथं नाराजी दिसली। बैलपोळ्याबद्दल असं की आमची 400 वर्षाची परंपरा आहे, पण ते कधीही खंडित झालेलं नाही। परंतु काय झालेलं आहे, या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही हे खंडित केलेलं आहे मागच्या 2020 मध्ये। परंतु कलेक्टर साहेबांचा आम्हाला आदेश आहे की कोरोनामुळे जसं मागील वर्ष होतं त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आपण साध्या पद्धतीने पोळा सण साजरा करावा, म्हणून आम्ही हा सण साध्या पद्धतीने साजरा करत आहे, मागच्या वेळेला जसा होता तसा। आज बैलपोळ्याचा सण। बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र। शेतकऱ्यांच्या वर्षभर जी मेहनत लागते त्यासाठी बैल हा खरोखर उपयोगी पडतो। त्याचे उपकार म्हणून शेतकरी हा सण साजरा करत असतो। दरवर्षी खूप धामधूममध्ये हा सण साजरा होतो, परंतु ह्यावर्षी कोरोनाच्या वातावरणामुळे घरगुती पद्धतीने हा सण साजरा करण्यात आलेला आहे। तान्हा पोळा म्हणजे लहान मुलांचा लाकडी बैलांचा पोळा, तो आता मंगळवारी साजरा होणार आहे। आज सोमवारी बैलपोळा, तर मंगळवारी लहान मुलांचा तान्हा पोळा। तान्हा पोळा म्हणजे लहान मुलांचा लाकडी बैलांचा पोळा आता जवळ आला, तो मंगळवारी आहे। त्यासाठी बाजारही चांगला सजलाय। नागपूरच्या या बाजारात 5 फूट उंचीचा लाकडी बैल उपलब्ध असून त्याची किंमत 1,25,000 इतकी आहे। शहरात साधारणतः बैल आपल्याला पाहायला मिळत नाही आणि लहान मुलांना तर बैल माहिती नसतो। मात्र बैलपोळ्यांच्या निमित्तानं लहान मुलांचे लाकडी बैलांप्रती आकर्षण वाढत असून लहान मुलांसाठी लाकडी बैलांची मागणी सुद्धा वाढली आहे। बाजारात असलेला 5 फूट उंचीचा हा बैल सगळ्यांचंच आकर्षण ठरत असून प्रत्येक जण त्याला निरखून पाहतोय। या बाजारात लहानात लहान 500 रुपये पासून ते 1.5 लाख रुपये पर्यंतचे बैल हे उपलब्ध आहेत। कारागिरांनी शुद्ध आपली कलाकारी दाखवत सुबक आणि हुबेहूब वाटणारे बैल तयार केले आहेत। कशा प्रकारचे लाकडी बैल बाजारात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी नागपुरात। शेतात राबणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदर्भामध्ये जे आहे ते 3 दिवसाचा पोळा सण साजरा केला जातो। त्यातल्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या पाडवाला लाकडी बैलाची मिरवणूक जी आहे ती विदर्भात मोठ्या प्रमाणात काढली जाते आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे जे आहेत ते लाकडी बैल जे आहेत ते बाजारात आता यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की विविध प्रकारचे विविध रूपरेखेचे नंदी जे आहेत ते बाजारात दाखल झालेले, मात्र या सगळ्या नंदीपैकी एक वैशिष्ट्य असलेला जवळपास 1.5 लाख रुपये किंमत असलेला हा लाकडी नंदी जो आहे तो सध्या
बाजारात आकर्षणाचा विषय ठरतोय। लाकडी बनावट असलेला हा नंदी जो आहे तो अतिशय हुबेहूब असा पद्धतीचा वाटतो। त्याच्यावर रेखीव काम झालेला, त्याच्यावर कलाकुसर केलेली आणि कलाकारांनी जीव ओतून जो आहे तो हा नंदी तयार केलेला, म्हणूनच बहुतेक हा नंदी जो आहे तो जिवंत असल्यासारखा भासतो। आपल्यासोबत नंदी बनवणारे कलाकार आहेत। भैया, ये किस तरह से नंदी बनाया है, क्या इसकी विशेषता है और कितने रुपए इसकी कीमत रखा आपने? इसकी कीमत है 1.25 लाख रुपए। इसकी विशेषता ये है कि ये पोले के दिन जो है अपना जो ताना पोला बोलते हैं अपन, उसके हिसाब से बनाया जाता है। ये इसमें आम की लकड़ी इस्तेमाल हुई है। इसमें पार्ट टाइम जॉब के हिसाब से 8 महीने लग गए इसको। कैसा अपना ड्यूटी भी रहता है, ड्यूटी के हिसाब से इसको जितना समय निकल चुका है उसके हिसाब से हमने कुछ समय निकाल के बनाया इसको। जर्नलिस्ट साईसाई उदय मांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्या तालुक्यातील धामणगाव इथं अत्यंत वेगळ्या पद्धतीनं बैलपोळा साजरा करण्यात आला। सामाजिक संदेश दिले गेले आणि शेतकऱ्यांनी या निमित्तानं आपल्या व्यथाही मांडल्या। धामणगाव येथील शेतकरी मधुकर सोनवणे आणि अभिषेक सोनवणे या शेतकऱ्यांनी पोळा सण घरी साजरा केला। या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटले। त्यात माझ्या धन्याच्या टोमॅटोला चांगला भाव द्या आणि शेतमालाला भाव नाही, सांगा जगायचे कसे, शेतकऱ्यांच्या कांदा आणि शिमला मिरचीला हमी भाव द्या असे संदेश रेखाटत शेतकऱ्यांनी पोळा सण घरच्या घरी साजरा केला। सलग दुसऱ्या वर्षीही बैलपोळा या सणावर देखील कोरोनाचं सावट स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यातच वेगवेगळ्या समस्यांनी शेतकऱ्यांना ग्रासलाय। त्या सगळ्या समस्या, व्यथा, वेदना या बैलपोळ्यानिमित्त बैलाच्याच अंगावर संदेश रेखाटत मांडल्या गेल्या। सर्जा राजाचा सण असलेला बैलपोळा सण हा येवला तालुक्यात उत्साह साजरा होताना दिसत आहे। कोरोनाचं सावट व पावसाचा लहरीपणा यामुळे शेतमालाला भाव नाही, तरी देखील बळीराजाने आपला सर्जा राजाचा सण हा बैलपोळा उत्साह साजरा करत असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसत आहेत। आपण अशाच धामणगाव गावात आलो आहोत। या ठिकाणी बळीराजाने आपल्या बैलांवर अनोखे असे संदेश रेखाटले आहे। कांदा व शिमला मिरचीला हमी भाव द्या, तसेच माझ्या धन्याच्या टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्याने जगायचं कसं, कोरोनाने केला शेतकऱ्याचा वांदा, असे अनोखे संदेश या शेतकऱ्याने आपल्या बैलांवर रेखाटले आहे। असेच हे शेतकरी अभिषेक सोनवणे आपल्या सोबत आहे। तुम्ही बैलांवर असे अनोखे संदेश रेखाटले, काय सांगू इच्छिता? तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा बैलपोळा सण साजरी केला जातो, त्यामुळे सरकारला कळावा यासाठी आम्ही हा संदेश पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने हा संदेश बैलांवर टाकलेला आहे। एकूणच बघता की शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती सरकारला कळावी याकरता या बैलांवर असे अनोखे संदेश रेखाटले आहे। नरेंद्र भटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। बैलपोळ्यासोबतच विदर्भातला आणखी एक सण उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि तो म्हणजे मारबत उत्सव। मारबत म्हणजे देशात फक्त नागपुरातच साजरा होणारा उत्सव आहे। हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात येतो। 141 वर्षाची अबाधित परंपरा आहे। कोरोनामुळे मिरवणूक रद्द होणार असली तरी मारबत मात्र तयार झाली आहे। काय आहे नागपूरची ही परंपरा, बघूया। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय मांडे यांनी। नागपूरमध्ये स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये ज्यावेळी इंग्रजांचं राज्य भारतावर होतं त्यावेळी समाज प्रबोधनासाठी जी आहे ती मारबत परंपरा जी आहे ती नागपूरमध्ये सुरू केली। आज जवळपास 300 वर्ष या परंपरेला होतं आणि या परंपरेमध्ये ही पिवळी मारबत जी आहे ती अतिशय महत्त्वाची असते। खरं तर 2 मारबत जी आता नागपूरमधून निघतात, एक पिवळी आणि एक काळी मारबत। मात्र या पिवळी मारबतला जे आहे ते एक परंपरा लाभलेली या तराने तेली समाजाकडून जी आहे ती मारबत तयार केली जाते आणि इथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातं आणि त्यानंतर पोळ्याच्या पाडव्याला म्हणजे ताना पोळ्याच्या दिवशी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणावरून या मारबतीची मिरवणूक काढून मग तिला पेटविलं जातं। समाजात ज्या काही दुष्ट प्रथा चालीरीती आहेत त्यांना जे आहे ते या मारबतीच्या निमित्तानं प्रदर्शित करून मारबतीसोबत समाजातलं हे सगळं विघ्न घेऊन जावं अशी प्रार्थना जी आहे ती या निमित्तानं केलं जातं। यावर्षी प्रशासनानं मारबत पेटविण्याला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे या मारबतची जी आहे ती मिरवणूक निघणार नाही। मात्र आपण पाहतोय की ज्या ठिकाणी ही मारबत बनते त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी येत आहेत। नागरिकांची अशी सुद्धा श्रद्धा आहे की मारबतला नवस बोलल्यानंतर तो नवस जी आहे ती मारबत पूर्ण करत असते, त्यामुळे आपले नवस फेडण्यासाठी सुद्धा जे आहेत ते नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात। मात्र पोळ्याच्या पाडव्याला यंदा मारबतीची मिरवणूक निघणार जरी नसली तरी नागरिकांच्या मनामध्ये घेऊन जागे मारबत
हा नारा जो आहे तो कायम यावर्षी सुद्धा पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसाव, उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। पिवळी मारबत जी अशी आहे बनवण्यामागचा उद्देश असा आहे की भारत हा पारतंत्र्यात होता आणि त्यावेळेस इंग्रज सरकारचं एवढं आपल्यावर दडपण होतं की तुम्ही साधे 2-4 माणसं एक साथ राहू शकत नव्हते किंवा एका ठिकाणी जमू शकत नव्हते। म्हणून त्यावेळी आमच्या समाजातील थोर पुढाऱ्यांनी ह्या जमण्याच्या उद्देशाने देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल या उद्देशाने जमण्याकरता ह्या मारबतीची स्थापना केली। कारण का त्यावेळी इंग्रजांचं आपल्यावर धार्मिक उत्सव करण्याकरता जमले तर त्याला मारबत संदर्भात आणखी काही माहिती बघूया तपशिलात ग्राफिकच्या माध्यमातून। 141 वर्षाची दीर्घ परंपरा असणारा मारबत हा उत्सव आहे। मारबत काढण्याची अबाधित परंपरा ही अजूनही सुरू आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी मारबत निघते। 2 वेगवेगळ्या भागातून मिरवणूक निघत असते। पारतंत्र्यात लोकांना एकत्रित करण्यासाठी मारबत सुरू झाली। समाजातील वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी मारबत असते। पिवळी मारबत चांगल्या गोष्टीचं प्रतीक तर काळी मारबत वाईट गोष्टींचं प्रतीक मानलं जातं। दोन्ही मारबत एकत्र येतात त्यावेळी लाखोंची गर्दी होत असते। आता बघूया कोरोना संदर्भातल्या काही बातम्या। गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे। मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत। इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमात राहून साजरे करावेत। मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊ द्यायचीच नाही। जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे। कोविडचं संकट अद्याप गेलेलं नाही। एक आता पुन्हा एकदा चिंतेची बाब आहे की नंबर खाली गेलेले पुन्हा वाढत आहेत आणि म्हणून तिसरी लाट येईल अशा प्रकारचा धोका तज्ज्ञ सांगतायत। तिसरी लाट येऊ नये, आल्यावर उपाय करण्यापेक्षा येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन नागरिकांनी केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती सगळ्या नागरिकांना राज्य सरकार करते आहे। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या कोरोना परिस्थितीचा सोमवारी आढावा घेतला। ताज्या कोरोना आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील अशी स्थिती निर्माण झाल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं। पुढचे काही दिवस व्यापारी संघटना, सामाजिक संघटना यांच्यासोबत चर्चा करून 3 दिवसानंतर कडक निर्बंध लागू केले जातील अशी माहितीही राऊत यांनी दिली। तिसऱ्या लाटेपूर्वी आणखी काळजी घ्यावी लागेल असं मंत्री नितीन राऊत म्हणाले। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंधाबाबत चर्चाही केली जाईल असेही राऊत यांनी सांगितलं। काही प्रतिबंधात्मक उपाय या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला करावं लागतील। उदाहरणार्थ रेस्टॉरंटच्या वेळा ज्या आहेत 10 वाजेपर्यंत त्या 8 वाजेपर्यंत करावं लागणार। दुकानांच्या वेळा ज्या 8 वाजेपर्यंत आहेत त्या 4 वाजेपर्यंत करावं लागणार। वीकेंडला 2 दिवस बंद ठेवावं लागणार। उत्सवाच्या काळामध्ये गर्दी वाढू नये या संबंधीचं आवाहन आम्ही केलेलं आहे। परंतु ते असताना सुद्धा त्यावर सुद्धा काळजी घ्यावी लागेल। मागच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला असेच निर्बंध सुरुवातीला लावण्याचा मी प्रयत्न केला। नंतर काही व्यापारी वर्गांनी आणि तुमच्या सहकाऱ्यांनी एक वातावरण निर्माण केलं की निर्बंध नकोत आणि ते निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्ह पेशंटची संख्या डबलच्या वर चालली गेली होती आणि नागपूर हाताबाहेर जाण्याच्या परिस्थितीत आलेलं होतं। ते तसं आता होऊ नये याची सुद्धा काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे। नागपूरमधील मोठा ताजबाग परिसरात ताजुद्दीन बाबांच्या उर्स निमित्त रविवारी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती। या गर्दीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ही गर्दी पाहून कोरोना गेला की काय असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होईल। कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज असल्यानं प्रशासन गर्दी टाळण्याचं आवाहन करत असताना
मात्र रविवारी संध्याकाळी उमरेड मार्गावरील मोठ्या ताजबागमध्ये संत ताजुद्दीन बाबांच्या उर्सच्या निमित्तानं मोठी गर्दी झाली। सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या भागात उडाला होता। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। या पथकर सवलतीसाठी गणेश भक्तांच्या वाहनांना स्टिकर्स तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। गणपती बाप्पाचं दर्शन आता फक्त ऑनलाईनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेता येणार आहे। राज्य सरकारचे आवाहन आणि हे आवाहन पाण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। लालबागमधील सर्व मंडळाची मुंबई पोलीस आणि पालिकेसोबत बैठक झाली। या बैठकीत लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि रंगारी बदक आदी गणपती बाप्पांचे दर्शन हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आला आणि त्या संदर्भात निर्णयही झाला। आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाईमध्ये भेसळ करणाऱ्या नाशिकच्या दुकानदारांना अन्न औषध प्रशासनानं कारवाईची तंबी दिली। नाशिक शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांना एकत्र बोलवत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादन दिनांक आणि एक्सपायरी डेट अन्न पदार्थाच्या बॉक्सवर ठळकपणे दिसेल अशा प्रकारे छापाव्या, तसंच स्वच्छतेबाबत अधिक गंभीर राहण्याच्या सूचना दिल्या। याशिवाय जे व्यावसायिक भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचं पालन करणार नाही अशा व्यावसायिकांवर 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल आणि 5 वर्ष कारावासाच्या शिक्षेसही त्यांना तयार राहावं लागणार आहे असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला। याचं कारण असं की सणांच्या दिवसामध्ये मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते आणि त्यातून विषबाधा सुद्धा होत असते। जो मावा बाहेरून जरी खरेदी करत असेल तरी तो योग्य तापमानात आणायचा आहे। त्याचं ट्रान्सपोर्टिंग ते योग्यच असायला पाहिजे, विशिष्ट तापमानातच झालं पाहिजे। स्वच्छतेचा अभाव तिथे नको, स्वच्छ वातावरणात त्याची ट्रान्सपोर्टिंग झालं पाहिजे। आणि जेव्हा केव्हा आपण ते तयार करतो त्यामध्ये त्याच्यावरती जेव्हा त्याची बेस्ट बिफोर किती दिवसात तो चालेल तर ते त्याची प्रदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे की ग्राहकाला ते समजून गेलं पाहिजे की आपण किती दिवसपर्यंत हे खाऊ शकतो। ते कुठलंही मायक्रोबाईल किंवा अशा घटकामुळे कोणाच्याही आरोग्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि जर असं होत नसेल किंवा कोणी याकडे दुर्लक्ष करत असेल तर अन्न व औषध प्रशासन हा दक्ष आहे, कारण की जनतेच्या आरोग्याची काळजी किंवा जबाबदारी ही आमच्या प्रशासनावर आहे। तर कोणाही जर नियमबाह्य काम करत असेल त्याची खैर आम्ही करणार नाही, कुठलीही कपवून घेतल्या जाणार नाही, कायद्यानुसार त्याच्यावर नक्की कारवाई करू। आता बघूया बातम्या बेळगाव महापालिकेच्या संदर्भात। बेळगाव महापालिकेवर भाजपनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या। बेळगाव महापालिकेत एकूण 58 जागांपैकी भाजपला 35 जागा मिळाल्या। कर्नाटक, महाराष्ट्रासह दिल्लीकरांचंही लक्ष लागलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपनं बेळगाव महापालिका ताब्यात घेतली। महापालिका जिंकण्याचा दावा करणारी एकीकरण समिती थेट 4थ्या स्थानावर फेकली गेली। सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी हा धक्का मानला जातोय। मागील महापालिका सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे तब्बल 32 सदस्य होते। बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवल्या होत्या। भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले होते, त्यात भाजपनं बाजी मारली। या संदर्भात आणखी काही महत्त्वाचा तपशील पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। या संदर्भात ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही तपशील पाहूया। एमआयएमने सुद्धा बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला। त्यांना 1 जागा मिळाली। काँग्रेसला 4 जागा, काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या, पण महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं।
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीतील निकालानंतर महिला उमेदवाराच्या घरावर दगडफेकीची घटनाही घडली। विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून ही दगडफेक झाल्याचा आरोप होत आहे। प्रभाग क्रमांक 37 मधील सलीमा गोकाकवाले यांच्या घरावर ही दगडफेक झाली। अजिम पडगेवार यांच्या समर्थकांनी हल्ला केला। विजयी उमेदवाराचा बेळगावात उन्माद या निमित्तानं दिसून आला। विजयानंतर बेळगावात लाठीचार्ज सुद्धा झाला आहे। आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील, ती सुद्धा आपण पाहणार आहोत। सिन्नर तालुक्यातील कणकोरी इथं सांगळ्यांच्या विहिरीमध्ये रात्री भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याला अंदाज न आल्यामुळे बिबट्या विहिरीत पडला। दरम्यान मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। विहिरीत पडलेल्या बिबट्यानं सकाळी डरकाळ्या फोडल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी सांगळ्यांच्या विहिरीत बघितलं असता विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला। सदरचा बिबट्या बघताच परिसरातील शेतकऱ्यांची भंबीरी उडाली। इथले सरपंच रामनाथ सांगळे यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क करून या संदर्भात माहिती दिली। वेळ झाली जय विशेष मध्ये इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा जय महाराष्ट्र।